विद्यार्थी मित्रांनो, सायन्स प्रोमध्ये आपले स्वागत आहे. आपण या ठिकाणी केमिस्ट्री या विषयाचा 12वीचा इम्पॉर्टंट सिरीजमधला चॅप्टर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पाहणार आहोत. तरी सर्वांनी केमिस्ट्रीच्या बुकमध्ये तो मार्क करून घ्यायचा आहे. चॅप्टर हा अत्यंत सोपा आहे, परंतु त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर बघा, चॅप्टरचं वेटेज 12वी बोर्डसाठी 5 ते 7 मार्कांना आहे आणि याच्यामध्ये खूप सिंपल कॉन्सेप्ट आहेत. त्यामुळे हा चॅप्टर तर सगळाच करा असं मी म्हणेन, पण तरीही त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न इथून मागे विचारले गेलेले आहेत त्याच्यावरती आपण डिस्कशन करूयात. तर बघा, सुरुवातीला बाळांनो 210 पेज नंबरवरती त्याचं जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन दिलं आहे. तुम्ही ते व्यवस्थित रीड करून घ्या. त्याच्यामध्येही क्वेश्चन्स असू शकतात. आता ॲक्च्युली क्लासिफिकेशनवरती बेस्ट क्वेश्चन 100% MCQ असतो किंवा वन सेंटेन्स क्वेश्चन तरी असतो. ते 211 पेज नंबरवरती आहे. बघा, हे जे काय अलाइल हॅलाइड आहे, बेन्झाइलिक हॅलाइड आहे, फेनाइलिक हॅलाइड आहे किंवा हॅलो अल्काइन, हे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर 100% तुम्हाला असं दिसेल की त्याच्यावरती इथून मागे PYQ मध्ये MCQ विचारले गेलेले आहेत. त्याचसोबत IUPAC नेम्स, कमीत कमी 2 IUPAC नेम्स बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला दिसतील. मग त्याच्यामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह IUPAC नेम सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून लक्ष द्या की हा चार्ट जो आहे तो व्यवस्थित करायचा. चार्टच्या बाहेरचं शक्यतो येत नाही. आता याच्यामध्ये पण मेनली फोकस कुठे कराल तर अलाइल ब्रोमाइड आहे बाळांनो, त्या ठिकाणी बघा नेमकं नंबर द्यायचा कुठे हे तुमच्या लक्षात येईल. इथं 1 2 3 की इकडून 1 2 3 हे व्यवस्थित बघून घ्या. या ठिकाणी मी मार्क करून दिले, तुम्ही त्या ठिकाणी मार्क करून घ्या. आता पुढे तुमचा अधिकचा वेळ घालवणार नाही आहे, त्यामुळे पटपट पटपट मार्क करून देतो. तुम्ही ते मार्क करून घ्यायचं आहे. पेज नंबर 212 वरती जे काही प्रोसेस आहे आपल्याला बाळांनो या ठिकाणी अल्कोहोलपासून अल्काइल हॅलाइड बनवायची, त्याच्यामध्ये ग्रूज प्रोसेस, राईट नोट ऑन ग्रूज प्रोसेस हा प्रश्न असतो, ते या ठिकाणी दिलेले आहे. अल्कोहोलची रिॲक्शन हॅलोजन हॅलाइड सोबत आपण करतो, सुटेबल कंडिशन्समध्ये ती रिॲक्शन करतो. आणि मग अल्काइल क्लोराइड प्रिपेअर करण्यासाठी जी काही रिॲक्शन असते ती ग्रूज प्रोसेस आहे. मार्क करून घ्या व्यवस्थित. ओके, आता पुढच्या पेजवरती पेज नंबर 213 वरती युजिंग थायोनिल क्लोराइड, म्हणजे अल्कोहोलपासूनच आपल्याला अल्काइल क्लोराइड बनवायचं आहे, पण थायोनिल क्लोराइडचा उपयोग त्या ठिकाणी केलेला आहे. ती कमर्शियल प्रिपरेशन मेथड आहे आणि ती का आहे असा क्वेश्चन असतो, तर त्या ठिकाणी हे रिझन तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. व्यवस्थित बघा, त्या ठिकाणी जे काही बाय प्रॉडक्ट तयार होत आहेत ते गॅसेसच्या फॉर्ममध्ये होतात, म्हणून ती रिॲक्शन विचारलेली असते. आता हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शनमध्ये 2 रिॲक्शन आहेत, फिंकलस्टीन रिॲक्शन आणि शॉर्ट्स रिॲक्शन. या दोन्ही पण रिॲक्शन अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण ते MCQच्या फॉर्ममध्ये असतात. अल्काइल फ्लोराईडसाठी जर कोणती रिॲक्शन असेल ओव्हरऑल पूर्ण चॅप्टरमध्ये, तर आपल्याला शॉर्ट्स रिॲक्शन आहे ही बराच वेळा विचारली जाऊ शकते, किंवा CETच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर सुद्धा तुम्ही पाहिलं तर ती बराच वेळा विचारली गेलेली आहे. आणि अल्काइल आयोडाईड असेल तर फिंकलस्टीन रिॲक्शन असते. ह्या दोन्ही पण रिॲक्शन व्यवस्थित मार्क करून घ्या आणि ते व्यवस्थित बघा देखील. ठीक आहे, आता पुढे इथं फिजिकल प्रॉपर्टीमध्ये बॉइलिंग पॉईंटवरती वगैरे क्वेश्चन असू शकतो, तुम्ही थोडंफार वाचलं तरी चालेल. बॉइलिंग पॉईंट कमी किंवा जास्त हे तुम्हाला विचारलेलं असतं. आता त्यापुढे गेल्यानंतर ना ऑप्टिकल आयसोमेरिझम कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये कायरल कार्बनची डेफिनेशन येते. आपल्याला माहिती वेगवेगळे 4 ग्रुप्स अटॅच असतात, त्याला कायरल कार्बन असं म्हणतात. तो या ठिकाणी करून घ्या, त्याच्या डेफिनेशन व्यवस्थित बघून घ्यायची, ती 1 मार्कासाठी विचारली जाऊ शकते. त्याचसोबत ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी कॉन्सेप्ट हा भरपूर वेळा, बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे, त्यामुळे तो व्यवस्थित लिहायचा, व्यवस्थित मार्क करून घ्या. डेफिनेशन त्याची येतेच. त्यानंतर इनॅन्शोमर्स म्हणजे काय, इनॅन्शोमर्स म्हणजे काय त्याची सुद्धा डेफिनेशन परीक्षेला विचारली जाऊ शकते किंवा विचारतातच, म्हणून तुम्ही हे व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे, आता पुढे आपल्याला केमिकल प्रॉपर्टीजमध्ये बाळांनो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन या चॅप्टरचा अत्यंत महत्त्वाचा गाभा आहे असं आपण म्हणू शकतो. पण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये ह्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत, तुम्ही रीड केल्यानंतर त्याच्यावरती SN1 आणि SN2 मेकॅनिझम्स आपल्याला आहेत. SN1 आणि SN2 मेकॅनिझम 100% परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे. जर तुम्ही व्यवस्थित पेपरचं इथून मागचं अनालिसिस केलं तर प्रत्येक पेपरमध्ये एक तर SN1 किंवा SN2 किंवा त्यांच्यातला डिफरन्स 100% असतो, म्हणजे असतोच, आणि म्हणून तुम्ही त्या करायच्याच आहेत. आणि त्याचसोबत या चॅप्टरमधल्या ह्या ज्या काही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन 8 आहेत, ह्या 8च्या 8 पण रिॲक्शन व्यवस्थित करा, कारण बाळांनो ह्या सगळ्या रिॲक्शन्स ह्या पुढच्या चॅप्टरमध्ये रिपीट होतात. आणि त्या अनुषंगाने ह्या सुरुवातीला जर तुम्ही वेस्ट केल्या तर पुढे अडचणच येत नाही. आणि ज्या चेन रिॲक्शन असतात, A पासून B बनतो, B पासून C बनतो, त्याच्यामध्ये देखील ह्या रिॲक्शन बऱ्यापैकी असतात. म्हणून ह्या सगळ्या टेबलमधल्या रिॲक्शन विथ एक्झाम्पल तुम्ही करायच्या आहेत. ओके, आता मेकॅनिझममध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की SN1 SN2 मेकॅनिझम तुम्हाला करायचंच आहे, ते मार्क करून घ्यायचं. आणि त्यासोबत त्याच्यातला डिफरन्स देखील तुम्ही करायचाच आहे, तुम्ही तिथं नोट करून घ्या डिफरन्स. मी शेवटच्या एक्सरसाइजमध्ये त्या क्वेश्चन्स दिलेला आहे त्याच्यामध्ये मार्क करून देणारच आहे, पण तरी तुम्ही इथंच लिहून घेतला तरी अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळं लिहूनच घ्या. आता आपण हे फॅक्टर्स वगैरे
केले किंवा नाही केले तरी चालतील, चॉईस तुमची आहे. ठीक आहे. आता पुढे डिहायड्रेशन रिॲक्शन. हायड्रो हॅलोजनेशन रिॲक्शन आहे बाळांनो. डिहायड्रो हॅलोजनेशन रिॲक्शन म्हणजे काय असं पण विचारलं जाऊ शकतं, किंवा सेटजिप रूल सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यामुळं हे व्यवस्थित मार्क करून घ्यायचं. कोणत्या हायड्रोजनचं इलिमिनेशन होतं, बीटा हायड्रोजन इलिमिनेशन होतं, ते कसं होतं हे सगळं ओव्हरऑल या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. व्यवस्थित करून घ्या, अत्यंत महत्त्वाचं आहे. आता पुढे गेल्यानंतर रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल्स. ॲक्टिव्ह मेटलमध्ये आपल्याला 2 प्रकारचे मेटल्स या ठिकाणी दिलेले आहेत. एक तर Mg सोबत रिॲक्शन आहे किंवा Na सोबत रिॲक्शन आहे, मॅग्नेशियम किंवा सोडियम सोबत, आणि दोघांच्या रिॲक्शन महत्त्वाच्या. जर मॅग्नेशियम सोबत रिॲक्शन आपण केली बाळांनो तर त्या ठिकाणी ग्रिग्नार्ड रिएजन तयार होतो. व्हॉट डू यू मीन बाय ग्रिग्नार्ड रिएजन असा सिंपल 1 मार्काला क्वेश्चन पण असू शकतो, किंवा हायड्रोकार्बन कसे तयार केले जातात असं जर असेल तर 3 मार्काला सुद्धा क्वेश्चन पॉसिबल आहे. आणि म्हणून हे अत्यंत व्यवस्थित तुम्ही करून घ्यायचं. हा अत्यंत महत्त्वाचा, सगळ्यात जास्त महत्त्वाचा पार्ट आहे असं आपण म्हणूयात, कारण प्रत्येक चॅप्टरमध्ये पुढे तुम्हाला ज्या ऑर्गॅनिकचे रिॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये ग्रिग्नार्ड रिएजन आहे, त्यामुळे तो कसा प्रिपेअर करायचा हे महत्त्वाचं आहे. व्यवस्थित बघा. त्यानंतर वुड्स रिॲक्शनमध्ये जनरली हे जे काही कंपाऊंड आहे ते रिॲक्ट झाल्यानंतर ह्यांच्यातला कोणता प्रॉडक्ट तयार होत नाही, किंवा कोणता प्रॉडक्ट तयार होऊ शकतो, किंवा कोणते प्रॉडक्ट तयार होतात, अशा प्रकारची रिॲक्शन असते. जर वेगवेगळे आले तर कोणता प्रॉडक्ट तयार होऊ शकत नाही, हा CETला बऱ्यापैकी विचारलेला क्वेश्चन आहे. त्यामुळे मार्क करून घ्या, इकडे येण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यानंतर वुड्स फिटिंग रिॲक्शन म्हणजे काय, किंवा फिटिंग रिॲक्शन म्हणजे काय, ओव्हरऑल मला हे सांगायचं आहे की 2 to 6 हे पेज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके. आता पुढे हे बघून घ्या तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन अराइल हॅलाइड्स. याच्यामध्ये हॅलोजनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, फिडल-कॅप रिॲक्शन आहे. मग त्याच्यामध्ये नायट्रेशन आणि सल्फोनेशन विचारलं जाऊ शकतं, ते तुम्ही मार्क करून घ्या. आणि ॲट द लास्ट आपल्याला या हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे युजेस काय आहेत आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट काय आहेत हे बघायचं. तर त्याच्यामध्ये क्लोरोफॉर्म व्यवस्थित करा. आणि त्यानंतर DDTचं स्ट्रक्चर बाळांनो, हे जे काही स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर बराच वेळा विचारलं जातं, त्यामुळे ते व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं. नुसतं पाहू नका, ते ड्रॉ करा, स्वतः जमतंय का पहा. ठीक आहे. आणि युजेस वगैरे पण तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर एक्सरसाइज आहे. एक्सरसाइजमधले सगळे MCQ व्यवस्थित करायचे. त्यानंतर काही क्वेश्चन मी या ठिकाणी मार्क करून देतो, तेही तुम्ही बघू शकता. समजा 9 नंबरचा MCQ असेल तर तोही तुम्ही बघू शकता की सिक्वेन्समध्ये नेमकं काय आहे. ठीक आहे. सिक्वेन्समध्ये नेमकं काय तयार होऊ शकतं, व्यवस्थित बघायचं. ग्रिग्नार्ड रिएजनची रिॲक्शन आहे. त्यानंतर इथं 5 नंबरचा जो काही क्वेश्चन आहे, A आणि B प्रॉडक्ट आहेत, HBr आहे, परऑक्साईड इफेक्ट आहे, त्यानुसार प्रॉडक्ट पुढचा तयार होणार आहे, हे व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं होतं की डिस्टिंग्विश बिटवीन SN1 आणि SN2 या ठिकाणी 233 पेज नंबरवरती दिले. त्यासोबत ऑप्टिकल आयसोमेरिझम सुद्धा या ठिकाणी मी मार्क करून दिलेलं आहे. हे दोन्ही क्वेश्चन व्यवस्थित बघा. त्यानंतर कन्व्हर्जनच्या रिॲक्शनसुद्धा चॅप्टरमध्ये विचारले जाऊ शकतात, आणि हे 2 क्वेश्चनसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मार्क करून घ्या. ओव्हरऑल चॅप्टर हा अत्यंत महत्त्वाचा आहे. होप सो तुम्हाला ह्या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी लक्षात आल्या असतील आणि तुम्ही व्यवस्थित मार्क करून घेतलं असेल. नसेल घेतलं तर पुन्हा एकदा लेक्चर बघा, पण ते मार्क करून घ्याच. आणि हा जो काही व्हिडिओ आहे तो 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर 100% लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आणि माझ्याकडून तुम्हाला 12वीसाठी भरभरून शुभेच्छा. थँक्यू.